एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। पुण्यात भर दुपारी गोळीबाराचा थरार, यवतमध्ये तणावाचं वातावरण। नेमकं काय घडलं? पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। दौंड तालुक्यातील पाटस येथे भर दुपारी गोळीबार झाला आहे। 3 ते 4 राऊंड फायर झाल्याची माहिती समोर आली आहे। यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचलेले असून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिसांची पथके चौकशी करत आहेत। श्रीगोंदा तालुक्यातील काही तरुण या ठिकाणी आले होते। त्यांचा पाटसमधील तरुणांशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता गोळीबार झाला आहे। यवतमाळ गर्दडे कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं। किरकोळ वादातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर येते। अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी येथून काही तरुण आले होते। त्यांचा स्थानिक तरुणांशी वाद झाला, त्यानंतर ही घटना घडली आहे। यवतमधील या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील काही तरुण पाटस येथील गर्दडे कॉम्प्लेक्समध्ये आले होते। यावेळी काष्टीतील या तरुणांचा पाटसमधील काही तरुणांशी वाद झाला। या किरकोळ वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। त्यानंतर दगडफेक झाली। यात एका 4चाकी वाहनाचं नुकसान झालं। त्यानंतर 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आले आणि यामुळे परिसरात खळबळ उडाली। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, पुणे।